जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमधील गजानन महाराज मंदिराच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्ताने भाविकांची मोठी दर्शनासाठी गजानन महाराज मंदिरावर अलोट गर्दी। पिठलं भाकरीच्या महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी यावेळी महिलांसह भाविकांच्या मोठ्या रांगा दर्शनासाठी दिसून आल्यात। नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा श्री गजानन महाराज मंदिराच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्ताने यावेळी सद्गुरू सेवा समितीतर्फे 7 क्विंटल बाजरीच्या भाकरी, 2 क्विंटलचे पिठल बेसन, 2 क्विंटलची बुंदी आणि 2 क्विंटल मसाले भाताच्या महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले। या पिठल भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी यावेळी भाविकांची मोठी गर्दी देखील दिसून आली। यावेळी नंदुरबार शहरातील प्रसिद्ध उद्योगपती हिरालाल चौधरी व त्यांच्या हिरा प्रतिष्ठानच्या वतीने या महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी, तसेच सरकार महर्षी अण्णासाहेब पिके पाटील हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगन चौधरी महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महाप्रसाद भंडारा प्रसंगी आपले योगदान दिले। यावेळी प्रसिद्ध उद्योगपती हिरालाल मगन चौधरी यांच्यासह माजी आमदार शिरीष चौधरी, तसेच माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, अमित रघुवंशी, प्रशांत चौधरी, सुरेंद्र पाटील, महेंद्र फटकाळ, रुपेश चौधरी, नरेश शहा व मित्रमंडळ तसेच नंदुरबार पालिकेच्या माजी नगरसेविका अनिता चौधरी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
जय गजानन महाराज। वसंत पंचमी निमित्त जिल्ह्यातील एकमेव स्थान म्हणजे गजानन महाराज मंदिर, निळकंठ मंदिर आणि गजानन महाराज मंदिर सद्गुरू सेवा संघ यांच्या वतीने दर वर्षाप्रमाणे पारंपरिक वसंत पंचमीच्या निमित्त महाभंडाराचा प्रसाद राहतोय। गजानन महाराजांचा प्रसाद म्हटला तर बेसन भाकर हे पूर्ण प्रसादाच्या स्वरूपात सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना व्यवस्थित वाटणारा असा या महाभंडारा राहतो। दर वर्षाप्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात हा साजरा करण्यात येत आहे। या हिशोबाने आपण विचार केला तर जवळपास हजारो भाविक या गजानन महाराजाच्या मंदिराच्या भंडारासाठी येत असतात आणि दरवर्षी या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरी होत असतो। त्याचप्रमाणे आता या परिसराचा डेव्हलपमेंट झाला। आपण ज्या गोष्टी आपण पर्यटनामधून याच्यामधून जे निधी आणलेला आहे त्या निधी निमित्ताने आपण ह्या इथं भव्य मोठा हॉलही बांधलेला आहे आणि या हॉलमध्ये आता लग्नाची आणि त्याची व्यवस्थाही आम्ही केलेली आहे। आणि हा उत्साह या सगळ्यांचा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार म्हणा, गुजरात म्हणा आणि MP म्हणा या जिल्ह्यातील सगळे भाविक या परिसरात येऊन पूर्ण महाराष्ट्राचे भाविक या परिसरात येऊन या प्रसादाच्या आणि भंडाराच्या मोठ्या प्रमाणात लाभ घेतात।